या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग वर्डचे काही MCQ क्वेश्चन सोडून बघणार आहोत प्रॅक्टिससाठी। तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर रूल्स वरचा पहिला क्वेश्चन आहे। बायनॉमियल नॉमेनक्लेचर रूल्स वर आधारित पहिला क्वेश्चन आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली फॉर्मॅटेड अकॉर्डिंग टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर रूल्स। तर खालीलपैकी कोणतं या चार ऑप्शनपैकी कोणतं नाव बायनॉमियल नॉमेनक्लेचर रूल्स नुसार करेक्ट लिहिलेलं आहे। बघा इथं पहिलं नाव आहे पॅन्थरा, जे की जीनसचं असते, त्याचं पहिलं कॅपिटल पाहिजे आहे का, आहे। आणि त्यानंतर काय पाहिजे आपल्याला की दुसरं जे नाव असते स्पीसीजचं ते स्मॉल पाहिजे। ते स्मॉल आहे का, ते स्मॉल आहे। टी इथं स्मॉल आहे बघा, आणि पी कॅपिटल आहे, तर हे बरोबर आहे। मग हे बरोबर जर असेल तर बाकीचे चूक आहेत का बघू। इथं एम कॅपिटल आहे पण आय पण कॅपिटल आहे म्हणून हे चूक आहे। इथं एस कॅपिटल आहे पण टी पण कॅपिटल आहे म्हणून हे चूक आहे। इथं आर कॅपिटल आहे पण टी पण कॅपिटल आहे हे म्हणून चूक आहे। हे नाव आहे मँगीफेरा इंडिका, हे नाव आहे सोलॅनम ट्युबरजम, आणि हे आहे राना टेम्पोरिया। म्हणून बायोलॉजिकल नॉमेनक्लेचरनुसार करेक्ट नाव आहे जे ते पहिलं आहे पॅन्थरा टायग्रिस। दुसरा क्वेश्चन बघा, ते कोणत्या पॉईंटवर आधारित आहे, टॅक्झॉनॉमिक हायरार्कीवर आधारित प्रश्न आहे। बघा प्रश्न वाचतो, अरेंज द फॉलोइंग टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज। खालच्या कॅटेगरीज जे दिलेले आहेत ते अरेंज करायच्यात इन असेंडिंग ऑर्डर, चढत्या क्रमाने खालील टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज लावा म्हणते, चढत्या क्रमाने। बघा कोणत्या कोणत्या दिल्यात, ए नंबरला दिलं आहे जीनस, बी नंबरला दिलं आहे फॅमिली, सी नंबरला दिलं आहे स्पेसीज, आणि डी नंबरला दिलं आहे ऑर्डर। तर आपल्याला माहीत आहे सगळ्यात खाली कोणती टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असते, स्पीसीज। स्पीसीज, तर स्पीसीजचं कोणतं आहे अक्षर, स्पीसीज सी अक्षरानं दाखवली तर पहिल्यांदा सी यायला पाहिजे। त्याच्यानंतर वर असते जीनस, जीनस कोणत्या अक्षरानं दाखवलं ए, तर सी नंतर कोणतं यायला पाहिजे, ए यायला पाहिजे। त्याच्यानंतर कोणती टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असते, फॅमिली, फॅमिली कोणत्या अक्षरानं दाखवले बी, तर कोणतं यायला पाहिजे मग बी। आणि त्याच्यानंतर कोणतं असते फॅमिलीच्या वर ऑर्डर, ऑर्डर कोणत्या अक्षरानं दाखवले डी, तर काय यायला पाहिजे होतं डी। तर असा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा, CABD, तर हे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून हे करेक्ट। तर सगळ्यात बेसिक कॅटेगरी आहे स्पीसीज, त्याच्यानंतर आहे जीनस, त्याच्यावरची आहे फॅमिली, आणि नंतर शेवटची आहे ऑर्डर, म्हणून हे चढत्या क्रमानं तुम्ही लावले। तिसरा क्वेश्चन बघू, तिसरा क्वेश्चन बघा हे आधारित आहे आयडेंटिफाईंग द टॅक्झॉन, टॅक्झॉन ओळखायच्या या पॉईंटवर आधारित आहे। मी क्वेश्चन वाचतो, विच टॅक्झॉन इन्क्लूड्स, कोणत्या टॅक्झॉनमध्ये ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ अ ग्रुप दॅट शेअर फंडामेंटल सिमिलॅरिटीज, सगळे सजीव ज्यांच्यामध्ये फंडामेंटल सिमिलॅरिटीज पाहिजेत ते कोणत्या कोणत्या टॅक्झॉनमध्ये येतात, कोणत्या गटामध्ये येतात। तर फंडामेंटल सिमिलॅरिटीज जे शेअर करणारे आहेत, तुम्ही जर NCERT वाचली असेल तर त्याच्यामध्ये लाईन दिलेली आहे की स्पीसीज जे असतात त्याच्यामध्ये सगळे सजीव कोणते असतात, त्यांच्यामध्ये फंडामेंटल सिमिलॅरिटी पाहिजेत। फंडामेंटल सिमिलॅरिटीजवाले एकाच गटामध्ये असतात आणि त्या गटाला म्हणतात स्पीसीज। चला क्वेश्चन चौथा बघू, क्वेश्चन चौथा आहे मॅच द फॉलोइंग। बघा इथं कॉलम 1 दिला, इथं कॉलम 2 दिला आहे, आता आपण मॅच करायचं आहे। बघा पहिल्यांदा कॉलम 1 मध्ये काय काय दिलं आहे, जीनस, फॅमिली, ऑर्डर। कॉलम 2 मध्ये काय काय दिलं आहे, ग्रुप ऑफ रिलेटेड जेनरा, ग्रुप ऑफ रिलेटेड स्पीसीज, आणि असेंब्लेज ऑफ रिलेटेड फॅमिलीज। तर बघा हे खूप सोपा प्रश्न आहे, मला सांगा जीनस, जीनस काय मिळून बनलेला असते, तर ग्रुप ऑफ रिलेटेड स्पीसीज, स्पीसीज मिळून काय बनलेला असते, जीनस असते। तर बघा हे जीनस किती नंबरला आहे, 1, आणि हे कोणता ऑप्शन आहे, 1चं काय यायला पाहिजे मग क्यू यायला पाहिजे। त्याच्यानंतर मला सांगा फॅमिली, फॅमिली काय मिळून बनलेली असते, हां 2 आहे फॅमिली, फॅमिली काय मिळून बनलेली असते, तर फॅमिली काय जे सेम जीनस असतात ते मिळून फॅमिली बनलेली असते, मग 2चं काय येणार, पी येणार। आणि त्याच्यानंतर 3 नंबरला कोण आहे, ऑर्डर, ऑर्डर काय बनलेली असते, तर रिलेटेड फॅमिलीज, फॅमिलीज एकत्र येऊन काय बनते, ऑर्डर बनते, तर मग 3चं आर येणार। तर असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे का, 1चं क्यू,
2चं P, 3चं R, तर या ऑप्शनमध्ये आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन जे आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं म्हणजे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. आणि कशाबद्दल चुकीचं वाक्य ओळखायचं? टॅक्झॉनॉमिक बद्दल चुकीचं वाक्य ओळखायचं. बघा पहिलं वाक्य काय म्हणते, ICZN गव्हर्न्स द नेमिंग ऑफ प्लांट्स. तर ICZN ही संस्था हे झाडाच्या नावाचं नियमन करते. तर नाही, ICZN आपल्याला माहिती आहे झेड म्हणजे झुलॉजी, झुलॉजी म्हणजे प्राण्यांबद्दल असते. तर हे चूक वाक्य आहे. तर चूक वाक्य ओळखायचं होतं तर आपलं हेच उत्तर येणार. पुढचे वाक्य बघू त्याचा अर्थ काय. स्पीसीज इज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. तर एकदम क्लासिफिकेशनचं सगळ्यात मूलभूत युनिट कोणतं आहे, सगळ्यात खालच्या थराला कोणता असते तर स्पीसीज. तर हे वाक्य कसं आहे? करेक्ट वाक्य आहे. पुढचं वाक्य काय आहे, क्लासिफिकेशन हेल्प्स इन स्टडिंग इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. जर आपण वर्गीकरण केलं प्राण्यांचं तर आपल्याला इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे एकमेकांचं त्या प्राण्यांचं उत्क्रांतीमधलं नातं काय ते ओळखता येते. तर हे पण वाक्य बरोबर आहे, कारण आपल्याला कळते की कोण आधी बनलं आणि कोण नंतर बनलं पृथ्वीवर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, टॅक्झा रिप्रेझेंट डिस्टिंक्ट बायोलॉजिकल एंटिटीज. हे NCERT मध्ये दिलेली लाईन आहे तुम्हाला की टॅक्झा जे आहेत ते बायोलॉजिकल एंटिटीज असतात, तर मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स नसतात आणि बायोलॉजिकल एंटिटीज असतात. तर हे करेक्ट वाक्य आहे. तर मग अशा प्रकारे 5व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे ते पहिलं येते, कारण चूक वाक्य शोधायचं होतं. बाकीचे 3 वाक्य करेक्ट आहेत आणि पहिलंच वाक्य रॉंग वाक्य आहे. चला पुढचं 6वं सेंटेन्स बघू. 6वा प्रश्न बघा, ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट्स. तर वाक्य बरोबर आहेत का चूक आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर खालील 4 वाक्य दिलेत त्याच्यापैकी बरोबर किती आहेत ते चेक करायचे. बघा, ऑल टॅक्झा आर मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स. तर सगळे टॅक्झा जे आहेत ते मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स असतात असं म्हणते. तर हे चूक आहे. आपल्याला NCERT मध्ये दिलं की टॅक्झा मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स नाहीत तर बायोलॉजिकल एंटिटीज आहेत. हे वाक्य चूक वाक्य आहे. होमोसॅपियन्स इज द सायंटिफिक नेम फॉर ह्युमन्स. तर माणसाचं जे सायंटिफिक नाव आहे ते होमोसॅपियन आहे. तर हे करेक्ट वाक्य आहे एकदम. तर हे राईट वाक्य झालं. पुढचं काय म्हणते, फॅमिलीज आर ग्रुप्ड इनटू ऑर्डर्स. तर फॅमिलीज जे आहेत ते क्लोजली रिलेटेड फॅमिलीज मिळू ऑर्डर बनते का? फॅमिलीच्या वरचा थर ऑर्डर आहे का? तर हे वाक्य बरोबर आहे. आणि 4थं वाक्य काय म्हणते, द टर्म सिस्टेमॅटिक्स इन्क्लूड्स इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. सिस्टेमॅटिक्स या शब्दामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपसुद्धा येतात. तर हे वाक्यसुद्धा बरोबर आहे, NCERT मध्ये दिलेलं आहे. तर किती वाक्य बरोबर आहेत? 1, 2 आणि 3. तर किती वाक्य बरोबर आहेत ते तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. तर ऑप्शन नंबर C येणार, कारण 3 वाक्य बरोबर आहेत. 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत. सातवा क्वेश्चन जे आहे ते पर्पज ऑफ क्लासिफिकेशन या पॉईंटवर आधारित आहे की क्लासिफिकेशनचं काय महत्त्व होतं, त्याचं काय हेतू होता. क्वेश्चन बघा, विच इज नॉट म्हणते अ पर्पज ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचं पर्पज हेतू कोणता नाही आहे, म्हणजे बाकीचे 3 आहेत आणि 1 नसणार आहे. बघा, टू स्टडी बायोडायव्हर्सिटी सिस्टमॅटिकली. तर हे जे सजीवांमध्ये वैविध्यता आहे त्याचा सिस्टमॅटिकली अभ्यास करता येते जर आपण क्लासिफिकेशन केलं. तर हे वाक्य बरोबर आहे. टू असाइन अ युनिक नेम टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक विशिष्ट नाव द्यायचं हे काम होतं का? हो. बायोलॉजिकल नेममध्ये पृथ्वीवर प्रत्येक ऑर्गॅनिझमला जगात सगळीकडे एकच नाव भेटतं. टू डिटरमाइन द फिलॉसॉफिकल पर्पज ऑफ लाईफ. तर आयुष्याचा फिलॉसॉफिकल पर्पज म्हणजे हेतू शोधायचं काम होतं का? नाही. तर सायंटिस्ट लोकांचं हे काम नसते, हे फिलॉसॉफर लोकांचं काम आहे. आणि 4था ऑप्शन काय? टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप्स अमॉंग ऑर्गॅनिझम. तर जे ऑर्गॅनिझम आहे, जे सजीव आहेत, त्यांच्या आपापसामध्ये काय नाते आहेत, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप शोधण्याचं काम होतं का? तर हे पण करेक्ट आहे. ते 3 वाक्य करेक्ट आहेत आणि चूक शोधायचं होतं आपल्याला, म्हणून ऑप्शन नंबर कोणतं आहे त्याचं 3 जे ऑप्शन नंबर आहे ते उत्तर आहे. 3 ऑप्शन नंबर उत्तर आहे.
ऑथर ॲब्रिवेशन या पॉईंटवर हा प्रश्न आहे 8वा. इन द नेम मँगीफेरा इंडिका लिन, हे जे लिन डिनोट्स, लिन काय दर्शवते? लिन शब्द काय दर्शवते? जीनसचं नाव आहे लिन का स्पीसीजचं नाव आहे, द स्पीसीज ऑथॉरिटीचं नाव आहे का फॅमिलीचं नाव आहे का फायलमचं नाव आहे? तर या 4 ऑप्शनपैकी बघा, हे लिन जे आहे ते जीनसचं तर नाव नाही आहे, फॅमिलीचं पण नाव नाही आहे, फायलमचं नाव नाही आहे, स्पीसीज ऑथॉरिटी म्हणजे लेखकाचं, तर हे लेखकाचं नाव आहे का? तर हो. तर म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नववा क्वेश्चन बघा, एक्सेप्शन इन हायरार्की. हायरार्कीमध्ये काही अपवाद आहेत का? या पॉईंटवर हे प्रश्न बेस्ड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. खालीलपैकी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणजे टॅक्झॉन कोणतं नाही आहे ते सांगायचं आहे. क्लास असते का? हो असते. फायलम असते का? हो असते. ऑर्डरही असते. स्ट्रेन नावाची कोणतीच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी नसते. तर मग उत्तर कोणतं आहे? स्ट्रेन. नसते ते शोधायचं होतं. 10वा प्रश्न जे आहे ते जीनस वर्सेस स्पीसीज या पॉईंटवर आहे. बघा, विच पेअर रिप्रेझेंट्स 2 स्पीसीजेस ऑफ द सेम जीनस. एकाच जीनसमधल्या 2 स्पीसीज खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत? एकाच जीनसमधल्या 2 स्पीसीज. बघा, हे एक आहे दिलं आहे पॅन्थेरा लिओ आणि फेलिस डोमेस्टिका. हे दोघं वेगवेगळ्या जीनसमध्ये येतात. एक पॅन्थेरा जीनसमध्ये आहे, एक फेलिस जीनसमध्ये आहे. एक दिलं आहे तुम्हाला मँगीफेरा इंडिका आणि एक दिलं आहे ट्रिटिकम एस्टिवम. तर एकाचं जीनस आहे मँगीफेरा, दुसऱ्याचं जीनस आहे ट्रिटिकम, कारण पहिलं नाव जीनस असते. एक दिलं आहे तुम्हाला होमोसॅपियन्स, त्याच्यामध्ये एक होमो जीनसमधला आहे, एक राना जीनसमधला आहे. तर इथं एकच ऑप्शन असा आहे ज्याच्यामध्ये जीनस सेम आहे. सोलॅनम इथं पण आहे आणि इथं पण सोलॅनम आहे. हे सोलॅनम ट्युबरजम म्हणजे बटाटा आणि सोलॅनम नायग्रम म्हणजे वांगी, हे दोघंही एकाच जीनसमध्ये येतात. ते 10 क्वेश्चन आणि आन्सर लिहून आणा.